प्रतिनिधी म्हणून आमदार साहेब काल बोलले ना की बाबा समोर समोर बसायला तयार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. घरफोडी करणाऱ्या 2 सराईतांना अटक, तब्बल 1 किलोचे सोने जप्त. महाळुंगे पोलिसांची कारवाई. घरफोडी करणाऱ्या 2 सराईतांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी तब्बल 1 किलो 7 तोळे वजनाचे सोने जप्त केले आहे. ही कारवाई महाळुंगे MIDC पोलिसांनी केली आहे. आमिर शब्बीर शेख वय 25 राहणार निगडी प्राधिकरण व सोहेल शफीक पठाण वय 23 राहणार निमगाव अशी अटक आरोपींची नावे आहेत. महाळुंगे MIDC परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईतांचा शोध घेत असताना पोलिसांनी 9 दिवस CCTV फुटेज तपासले. यावेळी लाल रंगाची स्कूटी घेऊन संशयितरित्या रेकी करत असल्याचे दिसले. त्यानुसार पोलिसांनी मोई, चिंबळी फाटा, कुरुळी परिसरात तपास घेतला असता 2 संशयित स्कूटीवरून फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना अटक केली. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात चोरी केलेले 29,03,400 रुपयांचे 47.8 तोळे सोने व रोख 3 लाख रुपये व दुचाकी जप्त केली. भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत सूरज रामकेवल प्रजापती वय वर्ष 24 या पादचारी तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रामकेवल प्रजापती यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चालकावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सूरज हा पुणे नाशिक मार्गावरील आळंदी फाटा येथील गंधर्व हॉटेल जवळील रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. सूरज गंभीर जखमी असताना त्याला तेथेच सोडून चालक पसार झाला. या प्रकरणाचा चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील मिरजेवाडी घाटात आज शनिवारी दुपारी 1:30 वाजता ओमनी मोटार गाडीने गरम होऊन पेट घेतल्याची थरारक घटना घडली आहे. स्थानिकांनी तत्काळ मोटारीतील प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. खेड तालुक्यातील आंबोली येथील आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका सेवा मागील 2 महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. तातडीने ही रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. जिजाऊ शिक्षण प्रसारक संस्था संचलित कमान येथील प्रशालेत स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक गावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी भरवला बाजार. शाळेतील विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खेड तालुक्यातील गाडकवाडी येथे रविवार दिनांक 14 जानेवारीपासून दापोडी पुणे येथील श्रीमती CK गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे विशेष शिबिर दिनांक 16 जानेवारी 2024 ते 22 जानेवारी 2024 रोजी बहिरवाडी तालुका खेड येथे आयोजित करण्यात आले आहे. कोहिंडे बुद्रुक विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन व जिजाऊ विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. आळंदीत इंद्रायणी नदी प्रदूषित झाल्याची गंभीर दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. लोणावळा शहरातून ज्या ठिकाणी इंद्रायणी नदीचा उगम होतो तिथपासून आळंदी येथील सिद्धबेटपर्यंत नदीची पाहणी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्यासह मंडळाचे सदस्य नितीन गोरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. खेड तालुक्यातील भीमा आणि भामा नदीच्या प्रदूषणाकडे नितीन गोरे आणि चाकणचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी ढाकणे यांचे लक्ष वेधले. पुढील काही दिवसात नद्यांचे प्रदूषण नक्की कमी झालेले असेल त्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आले असल्याचे मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी यावेळी सांगितले. इंद्रायणी नदी लोणावळ्यापासून तर तुळापूरपर्यंत आहे, तर त्याच्यामध्ये पुढे ती भीमेला मिळते. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला लोकांकडून समाज माध्यमातूनही तक्रार येतात की नदीमध्ये फेस झाला, नदीमध्ये खराब पाणी आलं. तर या दृष्टिकोनातून मला असं वाटलं की आपण स्वतःच जाऊन पाहणी करावी म्हणून इंद्रायणीच्या उगमापासून तर आळंदी घाटापर्यंत ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे नाले गटार त्याला मिळतात इंद्रायणी नदीला, तर त्याची पाहणी केली. त्या ठिकाणी याच्यापूर्वी काही सॅम्पल्स घेतले होते. सगळ्या लोकांच्या सोबत पाहणी केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या आहेत. खरं तर प्रोजेक्ट जे आहेत STPs
ते तर होणं अपेक्षितच आहे, परंतु त्या प्रोजेक्टसाठी लागणारा कालावधी, कारण हे काय आजचं प्लॅनिंग नाही, याच्यापूर्वी पण पासून हे प्लॅनिंग सुरू आहे, परंतु अडीअडचणीमुळे ते काही झालं नाही. कधी जागेच्या अडचणी असतील, कधी फक्त STP बांधून चालत नाही, तर ते सगळे नेटवर्क जोडणं पण गरजेचं आहे. घर कनेक्शन जे असतात ते जर नाही झालं तर गटारी सुरूच राहणार आहेत. तर ह्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना करता येईल की जेणेकरून आपल्याला हे म्हणजे नद्या सगळ्यात स्वच्छ असल्या पाहिजेत. त्याच्यावर महाराष्ट्रातले जवळ 55 नद्या आहेत ज्या पोल्युटेड आहेत, त्याच्यावर काम करतो केंद्र सरकार, त्याचा रिव्ह्यू घेतं. तर इंद्रायणी असेल, चंद्रभागा पुढे जाऊन उजनीच्या नंतर, तर त्याचं तीर्थ म्हणून आपण घेतो, पण मग ते त्या दर्जाचं असावं यासाठी सगळ्यांनी मिळून काही प्रयत्न करण्याची गरज आहे. तर आम्ही याच्यातही आणखी एक्सपर्ट लोक आहेत, त्याच्यापूर्वी याचे काही अभ्यास झालेला आहे. तर हे पोल्युशन कसं कमी करता येईल, यातलं काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या तर हे शक्य होईल, ह्या दृष्टिकोनातून नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करू. आणि आता काही बोलण्यापेक्षा त्याचे काही रिझल्ट आपल्याला ज्या वेळेला जागरूक दिसतील तेव्हा आपण पुन्हा एकदा बघू की आपण जे काही ठरवलं ते कुठपर्यंत आपण पोचू शकलो. एका दिवसात सगळं क्लीनअप होईल असं तर दावा कोणी करणार नाही, मी करू शकत नाही, पण निश्चितपणे आपण पुढच्या कार्तिकीच्या पूर्वी याच्यात सबस्टॅन्शियल सुधारणा करण्याचा नक्की प्रयत्न करून ते आपल्याला दिसेल. असे की कुठल्याही नदी असेल, तुमची भामा तुम्ही सांगितलं, तर ह्या चाकणच्या एरियामध्ये जे काही पॉप्युलेशन ग्रोथ झाला आहे हा एक्सपोनेन्शियल आहे. म्हणजे तुम्ही कोणी अपेक्षाही केली नसेल की एवढं पॉप्युलेशन वाढू शकतं. इंडस्ट्रियलायझेशन वाढलं, ते गरजेचं आहे. इंडस्ट्रियलायझेशन वाढलं म्हणून चाकणचा विकास पण झाला, पण त्याबरोबर जे काही गोष्टी वाढतात, जसं आता आपण सांगितलं की नद्या प्रदूषित झाली, इकडची नदी प्रदूषित झाली म्हणजे तिकडे पाणी वाहत होतं, आता तिकडे गटार जातं. तर ऑब्व्हियसली की जिथे असं होणार तिथे जलपर्णी येणारच, कारण जलपर्णी हे निसर्गाने दिलेलं उत्तर आहे त्या पोल्युशनला, दुसरं काही नाही आहे ते. तर हे होऊ नये म्हणून नेमकं कुठून येतं, कसं येतं, याच्यासाठी नैसर्गिक काय उपचार करता येतील त्याचे, याचा विचार आपण नक्की करू. मी आमच्या ऑफिसर्सना सांगतोय की याचे सोर्सेस शोधा, मग कुठे कुठे त्याला टॅप करता येईल. इंडस्ट्रीवाल्यांचं असेल, मोठं असेल तर तिथेच STP लावता येईल, हॉटेलवाल्यांचे असतील, आणि मग जे छोटे छोटे घरवाले आहेत, एकतर खरं ते सोकपीट हा सगळ्यात चांगला पर्याय, छोटे घर असतील. आता जे त्याच्यापेक्षा मोठे समजा काही कॉम्प्लेक्स झाले, 100 फ्लॅटचं 50 फ्लॅटचं, तर त्याला STP लावायला कंपल्सरी मी ऑलरेडी कळवलं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपालिका म्हणजे आणि महानगरपालिका छोटे प्रोजेक्ट आहेत तिथे सुद्धा STP, आणि छोटे STP स्वस्त येतात, फार महाग नाही. तर याच्यातून हळूहळू नक्की परिणाम होईल. मोठा STP व्हायला 2-5 वर्ष लागू शकतात, जागा, पैसे, परंतु छोट्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या निश्चितपणे करता येतात. इंटरव्हेन्शन आम्ही नगरपालिकेला कळवू, आम्हाला जे सुचतात आणि सांगायचे ते पण निश्चितपणे आपण लोकांच्या सहकार्याने करूया. चाकण डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने आज शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर अजय चंदनवाले यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर असित अरगडे व सचिव डॉक्टर प्रशांत शेलार, माजी अध्यक्ष डॉक्टर संपत केदारे यांच्यासह खेडचे आमदार दिलीप मोहिते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, जिल्हा काँग्रेस प्रवक्ते निलेश कड यांच्यासह डॉक्टर असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. असं काम त्यांनी केल्यामुळे मागच्या 15 दिवसात जेव्हा मी नूतन असोसिएशन खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 13 जानेवारी 2024 रोजी तरकारी विभागात भाजीपाल्याची मोठी आवक झाली. मकर संक्रांत आणि भोगी सणाच्या पार्श्वभूमीवर संक्रांतीसाठी लागणारे फळभाज्या आणि पालेभाज्यांची मोठी आवक झाल्याचे बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे यांनी सांगितले. खरं पाहिलं तर उद्या भोगी, सोमवारी मकर संक्रांत असल्यामुळं सोमवारच्या आता शनिवारचा बाजार हा चाकणचा मोठा बाजार असतो. त्यामुळं राज्यातून या ठिकाणी पालेभाज्या असेल या येत असतात. आणि आज या बाजारामध्ये संक्रांत असल्यामुळे जे वाण लागतात त्या वाण, मग त्यामध्ये गाजर असेल, बोर असेल, हरभरा गड्डी असेल, पावटा असेल, जे वाण लागतात त्यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज आवक झाली. आणि आवक झाल्यामुळं थोडे बाजारभाव, काही वाणांना चांगले बाजारभाव, किरकोळ स्वरूपात जे वाण होते त्यांना चांगले बाजारभाव भेटले.
पण काही वाण जे असेल, गाजर असेल, ते मोठ्या प्रमाणात आल्यामुळं त्यांचे बाजारभाव थोडे कालच्या मागच्या बाजाराच्या तुलनेत थोडे स्थिर राहिले. आणि बाजारभाव पाहिले तर बोर असेल, बोर 2000 ते 4,500 रुपयापर्यंत त्यांना बाजारभाव भेटलेला आहे. हरभरा या गड्डी आपली 10 ते 12 रुपयाला हरभरा गड्डी झालेली आहे. वालवरची आवक जास्त झाल्यामुळं वालवर कालच्या तुलनेत कमी झालेली आहे. वालवर 3 ते 4,000 रुपयापर्यंत आलेली आहे. पापडीची पण आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं पापडी थोडी कालच्या तुलनेत कमी झालेली आहे. बाजारभावची 4,000 ते 5,000 रुपये त्या पापडीला बाजारभाव मिळालेला आहे. त्या किरकोळ स्वरूपात जे वाण होते, मग ते गव्हाच्या ओंब्या असेल, त्यांना चांगला बाजारभाव भेटलेला आहे. साधारणपणे शाळूची कणशी असतात, ती लागतात, त्यांनाही चांगला बाजारभाव भेटलेला आहे. ऊसाचे ज्या गड्ड्या असतात, त्यांनाही चांगला बाजारभाव भेटलेला आहे. अशा प्रकारे मार्केटची आजची स्थिती आहे. आज सोमवारी संक्रांत असल्यामुळे उद्या भुगीच्या बाजारामुळे आवक जास्त झालेली आहे. गिऱ्हाईक पण तेवढं आहे. आणि मिरची आज 30 रुपये झाली. बोरं 40 ते 50 रुपये भाव झाले. वालवर 20 ते 30 रुपये, काकडी 10 ते 15 रुपये, कोबी 10 रुपये, वाटाणा 20 ते 30 रुपये, बोंबले 40 रुपये. गाजरची आवक भरपूर झालेली आहे, 20 रुपये. हरभरा 10 ते 15 रुपये, मेथी 10 रुपयाला गड्डी, कोथिंबीर 10 रुपयाला गड्डी. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 13 जानेवारी 2024 रोजी कांद्याची 9,000 पिशवी आवक होऊन कांद्याला 1,000 ते 2,200 रुपये दर मिळाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली. शेतकऱ्यांनी कमी भाव मिळत असल्याने नाराजी व्यक्त केली. माझं नाव विलास निवृत्ती काशी, गाव कोणतं? खरपुडी. बरं, कांदा काय भाव मिळाला? कांद्याला 1200 ते 1300च्या पुढे, 1700, 1600, 1700च्या पुढे बाजारच नाही. काय वातावरणाचा इफेक्ट झालाय म्हणतात त्याच्यावरती. साधाळलेले कांदे, पत्ती कडक नाही आणि वल्ला कांदा आहे असं म्हणणे. कांदा तर सुकलेला आहे बघा ना, पाकड झालेला माल आहे. पाहिजे तसा भाव मिळत नाही ना कांद्याला. लोणकर, ज्ञानेश्वर गोविंद लोणकर, गाव कोणतं? दावडी बरं दावडीची लोणकरवाडी, खेड जिल्हा पुणे. बरं, आता चाकण मध्ये मार्केटात आलोय कांदे घेऊन. बरं हा, इथं बाया चोरणारे लय असतात. घरी ना 200 रुपये रोजाच्या बाया असतात. इथं अर्धी गोण गेली तर 2 बायाचा रोजच गेला. शेतकरी मोकळा झाला. काय विशेष? कांदा आणला 60 पिशी. बरं, काय भाव मिळाला? आज रिवर्स झाले 70 रुपये. 2,000 नाही झाले आज. 15, 16, 17, 18 पर्यंत झाले. तुमचं नाव काय? खंडूनाथ पोवळे. 10-5 पिशेच्या वकलाला उराळून भाव देतात, बाकी मोठ्या वकलाला पार चिरीतात. काय आता ते व्यापारी बिंदाला काय 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 कळत म्हणा झालं 2200 रुपये भाव. पण ते कितीच्या वकलाला देतात? 10 ते 15 पिशेचा वकला असेल ना, तेवढ्या पिशेच्या वकलाला फक्त भाव उराळून देणार, बाकी पिशव्याला मुंडक्या सुरू देणार. मी रमेश बोबन राक्षे, राणा राक्षवाडी, चाकण मार्केट यार्डला कांदा बटाटा विभागात विभाग प्रमुख म्हणून कामकाज करीत आहे. आज शनिवार दिनांक 13/1/2024 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती खेड जिल्हा पुणे मार्केट महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी कांद्याची आवक एकूण पिशवी 9,000, क्विंटल 4,500, बाजारभाव 1,000 ते 2,200 रुपये, सरासरी बाजारभाव 1,500 रुपये झालेला आहे. बटाटा पिशवी आवक 3,200, क्विंटल 1,600, बाजारभाव 1,200 ते 1,600. व लसणाची आवक 60 क्विंटल 60 पिशवी, एकूण आवक व 30 क्विंटल, बाजारभाव प्रति क्विंटल 15,000 ते 20,000 रुपये. अशाप्रमाणे आवक आहे. सध्या सगळी आवक पंचगंगा कांद्याची आहे. पाऊस झाल्यामुळे, अवकाळी पावसामुळे कांद्याची टरफलं उडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक कांद्याला बाजारभाव मिळत नाही. प्रतिनिधी म्हणून आमदार साहेब काल बोलले ना की बाबा समोर बसायला तयार आहे. ठीक आहे, 12 गावचे सर्व शेतकरी हे सगळे बाधित शेतकरी यांच्या जमिनी जातात.
खेड तालुक्यातील 12 गावात रिंग रोड प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाच्या जमीन संपादन प्रक्रियेतील नुकसान भरपाईवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. 12 गावातील बाधितांचे प्रतिनिधी आणि तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यात पत्रकार परिषदेत टीका टिप्पणी केली जात आहे. मागील 2 दिवस पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर आरोप केले जात आहेत. अमोल पवार व पाटील बुवा गवारी यांनी आमदार मोहिते यांच्यावर आरोप केले. त्यानंतर आमदार मोहिते यांनी आरोप केले. त्यानंतर आमदार मोहिते यांना प्रत्युत्तर देण्यासाठी रिंग रोड प्रकल्प बाधितांनी शनिवारी 13 जानेवारी 2024 रोजी पुन्हा पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. प्रतिनिधी म्हणून आमदार साहेब काल बोलले ना की बाबा समोर बसायला तयार आहे. ठीक आहे, 12 गावचे सर्व शेतकरी हे सगळे बाधित शेतकरी यांच्या जमिनी जातात. आम्ही सगळी समोर बसायला तयार आहे. पत्रकार बंधूंनो, लावा तुम्ही मीटिंग, बोलवा आमदार साहेबांना, आम्ही सगळे येऊ. जर आमचे पैसे वाढत असेल, मूल्यांकन तालुक्याला 200 कोटी रुपये वाढून भेटत असेल तर आम्ही कुणाच्या बी मीटिंगला किंवा काही हक्काची जमीन हक्काचे पैसे या ठिकाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. म्हणून त्यांना मी तुमच्या माध्यमातून सांगतो, काल ते म्हणले समोर या समोर बसू आपण आणि आमचा रेट वाढत असेल तर आमदार साहेब धन्यवाद साहेब, तुमच्या माध्यमातून वाढवू. आज 125 कोटी रुपये वाढले. माझे स्वतः 70-80 लाख वाढले, यांचे 10 लाख वाढले, यांचे 50 लाख वाढले, असे पैसे वाढतात. पण आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही कुणाला भांडणार, आम्हाला बाकीचं कोण माहित नाही. तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून द्या, आमदार सर्वसामान्य सगळ्या लोकांचा असतो, पक्षविरहित आमदार असतो. म्हणून आम्ही आमदार साहेबांना विनंती करतो, तुम्ही आमच्या बरोबर या. पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे, परवा दिवशी आम्ही तेच बोललो होतो, शेवट करू आता आपण. मी परत सांगतो तुम्हाला, टेक्निकल अडचण अशी आहे, आमच्या 2-3 मुद्द्यावरची आता लढाई चालू आहे. आता मूल्यांकन त्यांनी एकदा परत केलेले, आता परत करतील अशी आम्हाला आता अपेक्षा नाही. परंतु आमच्या 3 गोष्टी आहेत. एक 12% अधिसूचना निघाल्यानंतर पुढच्या 3 वर्षामध्ये त्यांनी दर वर्षाला 12% वाढ ही शासन कायद्यानुसार देत असते. परंतु त्यांनी कायदा आहे तसा, परंतु त्यांनी 2020-21चा आपल्याला दिलेला नाही. 21-22 आणि 22-23ची वाढ 12%नी दिली, 20-21ची दिली नाही. त्याच्यासाठी आपली लढाई आहे. आमची दुसरी लढाई त्याच्यामध्ये बागायती क्षेत्र, जर नदीच्या कडेने रिंग रोड गेलेला आहे तर मग तिथं सगळे बागायती क्षेत्र आहे, ते बागायती क्षेत्र लावण्यासाठी आमची लढाई आहे. आणि आमचा दुसरी लढाई जी आहे ती भोगोटा वर्ग 2 मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्यांचे 10% कमी करू नयेत यासाठी आमची लढाई आहे. त्यामुळे लढाई आणि जो अधिकारी आपल्याला मदत करेल त्याला मदत करणे हे आपलं काम आहे. आणि जो कोणी चुकीचा असेल त्या चुकीच्या अधिकाऱ्याला घरी बसवणं हे सुद्धा आपलंच काम आहे. सगळे पत्रकार प्रभाव क्षेत्र हे पिंपरी चिंचवडचं आपल्याला लावलेलं आहे, त्यामुळे तो गुणांक कमी झाला आहे. त्याच्यासाठी आमची ही लढाई आहे. त्यामुळे सगळे पत्रकार बांधव, सगळे आमचे 12 गावचे शेतकरी, बाधित शेतकरी या ठिकाणी आले. पत्रकार बांधवांनी परवाही आमचं ऐकून घेतलं, आजही आमचं ऐकून घेतलं. त्याबद्दल सगळ्या पत्रकार बांधवांचं, खेड तालुक्यातून आलेल्या सर्व माता भगिनी, सगळ्या तरुण सहकाऱ्यांचं आणि शेतकरी बांधवांचं मनापासून आभारी आहे. अशीच आपली साथ, असंच आपलं सहकार्य, अशीच आपली मदत ही आम्हाला सगळ्या शेतकरी बांधवांना राहू द्या ही आपल्याला विनंती. कुणाला विरोध, आम्ही कुणाला पाठीशी घाललं हा त्याच्यासाठी हा लढा नाहीये. आणि कुणीतरी आम्ही कुणाची तरी सुपारी घेऊन आलोय, आम्हाला सुपारी घ्यायचं कारण नाही. तुमच्याकडे पुरावे असतील तुम्ही पुरावे द्या आणि त्या दोन्ही अधिकाऱ्यांना, तहसीलदारांना, प्रांतांना घरी बसवा. आम्हाला त्याच्याबद्दल आमचं अजिबात दुमत नाही. ते का आमचे नातेवाईक सोयरे नाही, फक्त आणि फक्त 12 गावच्या बाधित आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्या. माझ्या 12 गावांवर अन्याय होतोय, म्हणून मला असं वाटतंय की सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहावं. चाकण आंबेठाण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. दिवसेंदिवस ही समस्या आणखी जटिल होत चालली आहे. सायंकाळी आंबेठाण चौक पार करणे अक्षरशः कठीण होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण ते शिक्रापूर दरम्यान देखील अशीच स्थिती पाहावयास मिळत होती. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.